सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हेरवाडमध्ये वृद्धेच्या गळ्यातील सोनं हिसकावून चोरी। हेरवाड 5वा मैल मार्गावर मंगळवारी दिनांक 5 ऑगस्ट सायंकाळी 4:42 पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका वृद्धेच्या गळ्यातील 1 तोळ्याचे सोन्याचे कंठन हिसकावून मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली। तायव्वा पुंडलिक कुन्नुरे या फिरण्यासाठी बाहेर पडले असता दुसऱ्या पुलाजवळ हॉटेल पनूच्या नजीक दोघेजण मोटरसायकलवरून त्यांच्या दिशेने आले। चोरट्यांपैकी एकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्याच्या ओघात असताना दुसऱ्याने अचानक गळ्यातील सोन्याचं घंटण हिसकावलं आणि दोघे तुफान वेगाने मोटरसायकलीवरून पळून गेले। ही घटना काही क्षणातच घडल्यामुळे तायव्वा कुन्नुरे यांना काही समजून येण्यापूर्वीच चोरटे पसार झाले होते। त्यांनी नजीकच्या लोकांना आणि नंतर पोलिसांना माहिती दिली। पोलीस चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासलं जात आहे। या घटनेमुळे हेरवाड परिसरात भीतीचं वातावरण आहे। रस्त्यावर एकट्या महिलांनी सावध राहण्याचं आवाहन नागरिकातून व्यक्त होत आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।